शकता तुम्ही रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे। सजावट अशी चालू आहे, रांगोळीमध्ये कलर टाकतात माझ्या बहिणी, ते बघू शकता। येता मासा माझा हात आला आला माझा हात बंद केला गाप दूध ते उचल पहिले। सो मंडळी नमस्कार, सकाळचे लगभग 7 वाजलेले आहेत आणि मामा इकडे म्हशीचं दूध काढतो, बघू शकता इथे तुम्ही। आणि सुंदर अशी रम्यमय गावची सकाळ, पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता तुम्ही। आणि इकडे पाणी तापतंय आंघोळीसाठी। सो गावी येऊन बाहेर जी आंघोळ करण्यात मजा असते, तर बघू शकता इकडे सूर्योदय होतोय। आणि आज जो आमच्याकडे प्रोग्राम आहे, तर खेळ जेवणाचा प्रोग्राम आहे आणि पालखीसुद्धा नाचवणार आहेत। तर रात्रभर मामाच्या मुलांनी ही सर्व तयारी केली, हा सेटअप आहे। तर मी तुम्हाला दाखवेनच सर्व, हे बघू शकता तुम्ही। माझा मामा डेकोरेटर आहे, तर हे सर्व साऊंड सिस्टीम वगैरे, कपडे वगैरे सर्व घरचं लाइटिंग वगैरे तुम्ही बघू शकता। हे त्यांनी कोल्हापूरवरून मागवलं सेटअप। तर हे मामाचं घर, रात्री मी उशिरा आलो, 7 वाजता गाडी आली, सो काळोख होता त्यामुळे मला काय दाखवता आलं नाही। हे मामाचं घर माझ्या, बघू शकता। आणि जस्ट घराच्या मागेच आपलं हे डोंगर वगैरे चालू होतो सर्व, तर मी तुम्हाला दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हा आजूबाजूचा परिसर, झाडं वगैरे सर्व बघू शकता तुम्ही। सो ही सर्व मशीनची रेडकं आहेत। गावी आलो की मी जास्त करून यांच्यामध्येच असतो। हो 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 हो, मला वाड्यात जास्त गुरांच्या सानिध्यात राहायला मला खूप आवडतं। सो इकडे बघू शकता तुम्ही, घाबरतात। ही आपली गोमाता बघू शकता तुम्ही। सकाळी उठून जिचा पहिला आशीर्वाद घेतला पाहिजे आपण। हो 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 हो, थांबू, हो 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 हो। कोंबड्यांचा तुम्हाला आवाज येतच असेल ऐकायला, बघू शकता। सकाळ झाली आहे। हे सर्व वातावरण बहुत मस्त वाटतं। आणि हे वाड्याच्या मागूनच जस्ट जंगल चालू होता। मित्रांनो, तुमच्या गावी सुद्धा असं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला। जस्ट आमच्या घराच्या मागेच हे एक वरती मामाचं घर आहे दुसऱ्या, आणि हे वरती बघू शकता हे पूर्ण जंगल आहे पूर्ण। सो वेळ जसा भेटेल तसं मी तुम्हाला दाखवेनच। मी लहानपणी जसं गावी यायचो, गावी मला खूप जास्त फेऱ्या व्हायच्या, तर मी
आलो की पहिला इथे वरती जंगलात जायचो, आंबे काजू वगैरे इकडे मी तुम्हाला दाखवेन नंतर. सो करवंद वगैरे हे सर्व, तर असं सर्व आहे बघू शकता. आणि ही बावडी इथे तुम्हाला दिसत असेल, सो ही पण मी तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो तुम्हाला बोललेलो मामा माझा डेकोरेटर आहे, तर हे सर्व डेकोरेशनचं सामान इकडे बघू शकता तुम्ही. ही रूम आहे, याच्यामध्ये सर्व ठेवलेलं आहे. सो जिकडे तिकडे बघू शकता सर्व हे स्क्रॅपच्या चेअर्स आहेत जुन्या, खूप अगोदरच्या आहेत पूर्वीच्या, त्या पण इथे आहेत अजून. ही घराची बॅक साईड बघू शकता. आणि हे आमचं आंब्याचं झाड. सो दरवर्षी आंबे याला असतात. आणि मित्रांनो हे जे बघू शकता आंब्याचं झाड, सो लहानपणी मी जेव्हा गावी यायचो तेव्हा आम्ही मस्त की दगडी मारून आंबे पाडायचो, तर बघायचो नेम कोणाचा चांगला आहे, सर्व मुलं आम्ही. तर ही आठवण आहे, जेव्हा मी या आंब्याच्या झाडाच्या खाली येतो तेव्हा मग त्या आठवणी जागे होतात. मित्रांनो अशा खूप बऱ्याच काही आठवणी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवेनच. इकडे बघू शकता, इकडे खाली आम्ही शेतामध्ये क्रिकेट वगैरे खेळायचो. तर आता कसं कोण मुलंच राहिली नाहीत गावी, सो जो तो कामानिमित्त मुंबईला निघतो, तर आता कोण मुलं भेटत नाहीत. आणि हे सर्व खेळणं वगैरे आता बंद झालेलं आहे. सो बघू शकता ही वाट वरती जंगलात जाण्यासाठी, संपूर्ण जंगल आहे. हा आमचा वाडा आणि हे घर. सो ही बावडी, तुम्हाला मी बोललेलो बावडी मी तुम्हाला दाखवेन. सो बघू शकता पाण्याची जी उंची आहे ती कमी झालेली आहे, पाणी थोडं आटलं आहे. बावडी बघू शकता तुम्ही, खूपच मोठी अशी बावडी आहे आणि खूप खोल आहे. पाणी बघू शकता, हेच पाणी आम्ही यूज करतो रोजच्या वापरासाठी. आणि हा रस्ता जो आहे तो खाली जातो. घराचे जरीच मित्रांनो हे नारळाचं झाड सुद्धा तुम्ही बघू शकता, याला सुद्धा नारळ असतात दरवर्षी. सगळे बघताय तुम्ही, सगळे मामा मम्मी वगैरे सर्व इथे बसलेत, बघू शकता. गरम पाणी एकेकाला घेऊन देतात आहेत. सो ही बॅक साईड घराची मग अशी तुम्हाला मी दाखवलीच. तो मित्रांनो बघू शकता इथे लाईटचा सेटअप चालू आहे. आणि हा माझ्या मामाचा टेम्पो, हा मामाचा मुलगा, तो याच्यामध्ये दिलो सामान. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स यांचं नाव आहे. सो कोणाला गावी डेकोरेशन हवं असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला एकदम कमी याच्यामध्ये तुम्हाला डेकोरेशन दिलं जाईल. बघू शकता तुम्ही, इथून आम्ही एंट्री असते. हे जे खळं बघता मित्रांनो, हे आत्ताच नवीन रिनोव्हेट केलेलं आहे. बघू शकता इथे, तो इकडे बघू शकता इथे चालू आहे सेटअप. मामाचा मोठा मुलगा हा सिनियर आहे या सर्व डेकोरेशन मध्ये, याची पोस्ट सिनियर आहे. खूपच नॉलेज आहे या डेकोरेशन मध्ये. मित्रांनो बघू शकता इकडे चाय टाइम झालेला आहे आणि हा फेस पॅक लावलाय मी गोरवण्यासाठी. सो बघूया काय फरक पडतो का याच्याने. नाही पडलं तर. मित्रांनो बघू शकता, बघा कोंबडा बघा झाडावरती आहे. शाबाश शाबाश. सो मित्रांनो ही वाडीतली घरं आहेत, बघू शकता तुम्ही.
सो ही वाडीतली घर आहेत बघू शकता. आमच्या वाडीतला बंगला बघू शकता, साई श्लोक सदन. इथे आंबे बघू शकता तुम्ही, कैऱ्या लागल्यात पिटक्या छोट्या छोट्या. आता मे पर्यंत ह्या होतील मोठ्या. भाऊ वगैरे सर्व मुंबईवरून आलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. सो बघू शकता आता मी निघालोय तराळ्यामध्ये भाजी आणायला. सो हे आहे तितवली गाव बघू शकता इकडे. मी निघालो आता तराळ्यामध्ये भाजी वगैरे बाजार वगैरे घ्यायला. फेमस वडापाव. सो इकडे पेट्रोलसाठी गाडी आता थांबवली आहे, पेट्रोल फुल करतोय. हा मामा माझा. हा पेट्रोल पंप आहे तितवलीचा. पाणी कमी आहे पावसामध्ये, रोडच्या लेवलला पाणी असतं, रोडच्या वरून पण जातं. मधुबन बघू शकता इकडे खारेपाटणचं. हायवेज आहे. हा बघू शकता तुम्ही मुंबई गोवा हायवे. तळेरेमध्ये आलेलो आहे बघू शकता. आज बाजार आहे तळेरेचा. भाजी घ्यायला आलो. आज आमच्याकडे खेळ जेवणाचा प्रोग्राम आहे, भाजी घ्यायला आलो. इथे हार घ्यायला आलो आहे बघू शकता इकडे. हार 10-20 ठेवा. 140 रुपये किलो आहे हा गोंडा. दोन मार्केट सुरू होत आहे. हॅलो आता सुकी मच्छी. मिरची पाहिजे आपल्याला, भजी भजी नाही, कमी तिखट सफेदवाली. सफेद व्हाईट येते याच्यामध्ये, कमी तिखट येते. त्याच्यापेक्षा थोडी लांब नाही का? 100 रुपये किलो. ठीक आहे. कमी
तुम्ही सुकी मच्छी बघू शकता इकडे. शेंगा 20 रुपये. 70 द्या 5 किलो. 70 5 किलो द्या. मिरची महाग झाली. बघू शकता 10 किलो आम्ही घेतलेत. जेवणाची सिस्टम बघू शकता. सो मित्रांनो बघू शकता इकडे वडा उसळ घेतले नाश्त्यामध्ये आम्ही. सो मंडळी आता जस्ट आंघोळ करून मी आलोय खेळामध्ये. बघू शकता इकडे माझी मामी. आणि इकडे काय करतात रे तुमचं पाणी पिणार तुला हारच बनवतात पिचलेलंच नाही. हार दिसतात. सो मित्रांनो बघा ही रांगोळी अशी काढलेली आहे. तर अजून बाकी आहे रांगोळी. तर आता माझ्या बहिणी आहेत या काढतील रांगोळी. सो मी तुम्हाला दाखवेन. सगळे बघू शकता तुम्ही रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. सो ही पूर्ण अशी इकडून ॲक्च्युली हा एंट्रन्स आहे. अशा रीतीने तयारी केलेली आहे सर्व. इकडे बघू शकता तुम्ही सजावट अशी चालू आहे. रांगोळीमध्ये कलर टाकतायत माझ्या बहिणी. ते बघू शकता. सगळी घरातली मंडळी खयामध्ये बसली आहे. ऊन खूप आहे. तो मित्रांनो इकडे बघू शकता संध्याकाळी घरी पालखी येणार आहे. सो तिच्या स्वागतासाठी फुलांची आरस करायची आहे. तर इकडे त्याचं प्रिपरेशन सुरू आहे. बघू शकता इकडे गोंडे घेतलेत. सो माझी आई आहे आणि ही बहीण आणि माझा भाऊ हे सर्व तयारी करतात. इकडे बघू शकता एक बहीण माझी झाडू मारते. सो असं सर्व तयारी चालू आहे. इकडे माझी सिनियर मामी आहे बघू शकता. सो जेवणाची वेळ झालेली आहे. चवळी बटाट्याची भाजी, मिरची फ्राय आणि भात आणि तिखट डाळ. सो माझा मामा पण बाजूला बसला आहे. सो मंडळी बघू शकता इकडे कलिंगडचा आस्वाद घेतो मी. खूप गरम होतं आहे. सो थोडं मस्त वाटतं आहे कलिंगड खायला उन्हामध्ये. सो मजा येते गावी. गरम तर खूप आहे पण तरी पण गावची मजा आहे ती वेगळीच आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे वरच्या मामाचं घर आहे. सो याच्या घराच्या मागे पूर्ण बघू शकता तुम्ही हा डोंगर चालू होतो. पूर्ण म्हणजे जंगल म्हणू शकता तुम्ही. पूर्ण जंगल आहे बघू शकता इकडे वरती. सो आता गावी मला आता असं कळतं की बिबट्यांचा खूप वावर वाढला आहे. बिबटे खूप पसरलेत. सो थोडं रिस्कीच आहे जरा बाहेर फिरणं. पण बघू शकता इकडे आम्ही तर असं म्हणायला गेलं तर आम्ही जंगलामध्येच राहतो. बघू शकता रात्री खूप भयानक वाटतं, भीती वाटते. दिवसाचं काय नाही, दिवसाचं आता आपण फिरतोय पण रात्रीचं तुम्ही बघू शकता हे खूप हे पूर्ण मागे पूर्ण जंगल हे चालू होतं पूर्ण. बघू शकता इकडे मित्रांनो बघू शकता इकडे आचारी आलेले आहेत. सो जे आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम आहे तर इकडे त्याची तयारी सुरू झालेली आहे बघू शकता.
बघू शकता मामाच्या मुलीने सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तर कोणा रांगोळी काढायची असेल, अशा मोठ्या रांगोळी काढायची असेल तर संपर्क करा, मी हिला सांगतो. सो मित्रांनो, आता आम्ही निघालो धरण बघायला. सो बघू शकता इकडे नानोमधून. चला तर मी तुम्हाला दितवलीतला धरण दाखवेन. दुकान आहे इकडून. आता आम्ही थम्सअप घेतला आणि निघालो धरणावरती जायला. बघू शकता कसा रस्ता आहे. इकडून लेफ्ट घेतो आम्ही. नॅनो इथे लावले पार्किंगला. आता आम्ही चाललो धरणाच्या दिशेने. सो बघू शकता आता आम्ही आलोय धरणावरती. बघू शकता व्ह्यू तुम्ही. सो इकडे बघू शकता पाण्याची पातळी थोडीशी कमी झालेली आहे. म्हणजे पावसामुळे जेव्हा मी येतो तेव्हा पाणी खूप वरतीपर्यंत आलेलं असतं. सो इकडे बघू शकता तुम्ही ही जी लेवल पट्टी लावलेली आहे. सो याच्यानुसार कळतं. बघू शकता खूपच मोठं असं धरण आहे. हा आजूबाजूचा व्ह्यू. संचिता लस्सी पितो आता आम्ही लोक. बघू शकता इथे गावी आलं की हेच काय ना काय लहानपणीची आठवण. लहानपणी हीच पेप्सी माझ्या मते 8 आणे 1 रुपयाला भेटायची. तुमच्या इथे कितीला भेटायची कमेंट करून सांगा. सो आता याची किंमत 3 रुपये झाली आहे. सो बघू शकता महागाई खूपच वाढली आहे. सो बरं वाटतं उन्हातून लस्सीची पेप्सी प्यायला. सांग मे महिन्यात कोणी येऊ नका, खूप ऊन आहे. हे बघा मे महिन्यात कोकणात येऊ नका, खूप ऊन आहे. खूप ऊन आहे म्हणून सांगतोय. पण जे कोकण प्रेमी आहेत त्यांना किती ऊन लागलं तरी ते शेवटी येणारच माझ्यासारखे. हे कोकणात आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. सो येवा कोकण आपलं जसा. मित्रांनो आता ओमकार आपला तुम्हाला थोडीशी या झाडाबद्दल माहिती देईल. हे सुरूचं झाड आहे. सुरूचं याचं खासियत काय आहे, याची जी याला पानं नसतात, हे ब्रांचेसच असतात. याची जी ब्रांचेस असतात ना, ह्याला असे मध्ये मध्ये सेगमेंट्स असतात. तर जेव्हा हे असं मधून तुटतं तेव्हा एक साईडला फिमेलसारखं जंक्शन असतं, एक साईडला मेलसारखं जंक्शन असतं. सो हे परत जेव्हा तुम्ही लावता तेव्हा परत जसं तसं लागतं. मी बघू शकता हे त्यांनी तोडलेलं तर ते पुन्हा आहे तसं जॉईंट करून ठेवलं त्यांनी. हे सुरूची झाडं आहे ती, ड्राय सीझनला असतं. तुम्ही बघू शकता इथे हे सगळ्या सर्व आमच्याच आहेत. केळी इकडे बघू शकता, केळी धरली इकडे. कोकणामध्ये हेच आहे. हे आमचं आंब्याचं झाड घराशेजारचं. सो मध्ये फणसाचं सुद्धा झाड आहे. बघू शकता इथे आंबे मध्ये मध्ये धरले आहेत, तुम्हाला दिसणार नाही. सो हा इकडे एक आंबा आहे, कणबाचं झाड आहे. बघा आंबा. हे घराशेजारचं काजूचं झाड हे सुद्धा धरलेलं आहे. बघू शकता तुम्ही काजू. हे फणसाचं झाड आहे, फणस लागलेत. बघू शकता
तो टी टाइम झालेला आहे. बघू शकता. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. तो मंडळी आता निघालो आम्ही देव आणायला मांडावरती. तर ही सगळी मंडळी आमच्या घरची, नामाचा भाऊ सोनू आणि हा मी, मला ओळखत असेल तुम्ही. सो निघालो आम्ही आता. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, वाडीतून चाललो आता आम्ही. सो मंडळी बघू शकता माझ्या मागे हे सगळे वाडीतले आहेत. सो यांना घेऊन आम्ही चाललो आता देवानाला. अजून पण येतील आता, त्यांना प्रत्येकाला सांगितलं आहे. बघू शकता मामा वगैरे आम्ही निघालोय. हो हो. ही आपली मराठी शाळा आहे. कितवीपर्यंत आहे सोनू? 7वी पर्यंत आहे. बालवाडी ते 7वी. मध्ये गेटवर लिहिले थांब. सो मित्रांनो इथे बघू शकता, त्याला चवाटा बोलतात. तर आता इकडून पालखी आपल्याला घरी न्यायची आहे. त्याच्यासाठी आता मी आलो आहे. आपली गावातली मंडळी सुद्धा आहेत. तर आता पालखी नेताना मी तुम्हाला दाखवेनच. सो चला तर या. बघू शकता क्यूट अशी बेबी भाऊ. काका काका बोल काका. स्माइल बघू शकता तुम्ही.
सो मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही खेळ जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. सो थोड्याच वेळात खेळ जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सो इकडे बघू शकता हे ढोल पथक मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं. सो मंडळी इकडे बघू शकता जेवण वाढलेलं आहे. बघू शकता इकडे पाणी सोडल्यावर जेवणाला सुरुवात होणार आहे. हे माझा फ्रेंड आहे, तो पण ब्लॉगर आहे, नारकर ब्लॉग्स त्याचा चॅनल आहे, शुभम नारकर. सो त्याचे वडील आहेत, हे आपल्या घरी आलेले आज. हे आमच्या गावचे गुरव बंधू विठोबा गुरव बघू शकता इकडे. ही सगळी मंडळी बघू शकता इथे बसलेली आहे. खेळ जेवणाचा आस्वाद घेताना तुम्ही बघू शकता इकडे. सो हा माझा फ्रेंड, मी तुम्हाला ज्याचं सांगितलं नारकर ब्लॉग्स, याचं यूट्यूब चॅनल आहे. सो शुभम नारकर आज आपल्या घरी आलेला आहे. सो बघू शकता इकडे. जय. इकडे बघू शकता श्लोक चालू झालेले आहेत. मित्रांनो, हे सर्व तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळेल. सो इथे बघू शकता तुम्ही. ही आहे आमच्या मामाकडची